आपण पाहतात आदर्श भारत 24 न्यूज। सावनेर पांढुर्णा मार्गावरील पोलीस चौकीजवळून मंगसा गावाकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज घाटोळे यांनी पांदन रस्त्याच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान केला। या महत्त्वाच्या पाहणीतून जवळपास 400 एकर शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी जात असतानाही शेतकऱ्यांच्या तक्रारी असताना संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोळे, जिल्हा संघटन मंत्री संजय राऊत, जिल्हा महासचिव जामन वारकरी आणि शहर अध्यक्ष गजूभाऊ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पांदनची सखोल पाहणी केली। या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पांदणीत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली। मात्र काही अपुऱ्या व संशयास्पद कामामुळे पांदण पूर्णतः बांधण्यात आलेले नाही। यामुळे पाणी वाया जात असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। ही पांदण केवळ शेतीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या भविष्याशी निगडीत आहे। यामधील घोटाळ्याची चौकशी करून दोषीवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने केली आहे। लवकरच या संदर्भात अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ठोस कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा सुरूच राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। आदर्श भारत 24 न्यूज करिता किशोर गणवीर, सावनेर। इकडे मंगसा पांदन या क्षेत्रामध्ये थोडंसं व्हिजिटसाठी आलो होतो। इथल्या शेतकऱ्यांची अशी भरपूर सारी कंप्लेंट्स आमच्याकडे आलेल्या होत्या की पांदन रस्ते जे काही आता बनत आहे ते रस्ते बरोबर बनत नाही आहे, चांगल्या क्वालिटीचे बनत नाही आहे। आणि आज आम्ही ह्या ज्या पांदनवरती जे उभे आहो, आमच्या माहितीनुसार जवळजवळ 19 लाखाचं एस्टिमेशन या पांदनला अलोकेट झालेलं आहे। आणि आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही जे काही इथे बघून राहिलेलो आहोत, ज्या प्रकारे पांदनची अवस्था आहे, एका पाण्यामध्येच हे पूर्णची पूर्ण पांदन वाहून गेलेली आहे। येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरती 400 एकर जमिनीतलं पाणी या ठिकाणी येऊन मुरतं आणि जवळजवळ कंबरभर किंवा छातीभर पाणी इथे असतं असं इथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं। आणि शासनाने आपल्या पद्धतीने याचं जे काही एस्टिमेशन अप्रूव्ह केलेलं आहे 19 लाख आज जरी म्हणत असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील, परंतु 19 लाखापर्यंतची ही पांदन आजही इथे दिसत नाही आहे। कास्तकार लोकांना आपल्या देशामध्ये खूप प्राधान्य दिलं जातं, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात, त्यांना टार्गेट घेऊन खूप काही गोष्टी बोलल्या जातात, परंतु ॲक्च्युअल वास्तविक परिस्थिती आज आपण इथे ग्राउंड लेवलवर जर बघितली तर ही पांदन आपल्याला सांगते की कास्तकारासाठी आपलं शासन किंवा आपले अधिकारी लोक किती सिरियसली आहेत। हे शासनाने पांदन रस्त्याला महत्त्व द्यायला पाहिजे आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे हे सॉर्ट आउट करायला पाहिजे। परंतु आज ही परिस्थिती बघताना खरंच खूप वाईट वाटते की एवढं मोठं एस्टिमेशन असताना सुद्धा आज ही पांदन वाहून गेली आणि इथल्या कास्तकार लोकांना येणाऱ्या पावसाळ्यामध्ये असंख्य त्रास सहन करावा लागणार आणि पुढल्या वर्षी सुद्धा या पाहणीचं काम निघेल आणि अशाच प्रकारे हा भ्रष्टाचार इथे वाढत आहे। शासनाने इथे आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे। जे काही पांदन रस्ते आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा याची पुरेपूर तयारी करून ठेवायला पाहिजे। आज एका पावसात जर आज हे परिस्थिती आहे तर येणाऱ्या 2-4 पावसामध्ये जो मोठा पाऊस आता पावसाळ्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे, ही पांदन इथे राहणार नाही आणि कास्तकार लोकांना खरंच खूप 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 त्रास सहन करावा लागणार आहे। तर माझी अधिकारी लोकांना आणि शासनाला हीच एक रिक्वेस्ट आहे, आम आदमी पार्टीकडनं आणि माझे जेवढे सहकारी इथे उभे आहेत त्यांच्याकडनं, की लवकरात लवकर कास्तकार लोकांचा हा प्रश्न मार्गी लावावा आणि येणाऱ्या या पावसाळ्यामध्ये त्यांना सुखरूप इथून येणारा रस्ता त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावा, ही मी माझ्या आपल्या शासनाकडे आग्रहाची विनंती करतो। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत 24 न्यूज। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।